हे तुम्ही सर्व लेडीज और फॅमिली सोबत कुठे जायचा विचार करताय तर हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आहे। आणि हो, आम्ही ही ट्रिप फक्त 10,000मध्ये केली आहे, पण ते पण इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट आणि जेवण। सो आमचा व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्ते, मी पूजा। सुप्रभात। पुढी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आम्ही चाललो आहे ट्रिपला। आम्ही सर्व मैत्रिणी मिळून ट्रिपला चाललो आहे। आमच्यासोबत आमचे सर्व मुलं वगैरे आहेत। आम्ही आता इथून पहिले कन्नड जाणार, कन्नडवरून पाटणा देवी आणि तिथून आम्ही दोन तीन स्थळ आम्ही सिलेक्ट केले, तिथे आम्ही जाणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कंटिन्यू बघा, आम्ही काय काय मजा केली, काय काय धमाल केली हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेल। चला तर मग आम्ही आता पाटणा देवीला आलोय। पाटणा देवीचं आम्ही आता दर्शन घेणार आहोत। हे म्हणजे पाटणा देवी म्हणजे हा गवताळ्याचा अभयारण्य आहे। इथेच पाटणा देवीचं मंदिर आहे। आता आम्ही देवीचं दर्शन घ्यायला चाललोय। इथे पावसाळ्यात खूपच सुंदर व्ह्यू असतो। इथे असं पाणी असतं आणि आपण त्या पाण्यामधून जायचं। पावसाळ्यात तर खरंच खूपच सुंदर व्ह्यू असणार आहे इथे, नक्कीच। हे बघा, हे मंदिर पूर्ण दगडी आहे। मंदिरात खूपच थंड वाटतंय, एकदम सुंदर, अतिशय शांत असं। शिवा अंबाबाईला जय कर। जय अंबाबाई की जय, शंभू जय। आम्ही असं सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये देवीचं दर्शन घेतलंय। हे मंदिर अतिशय सुंदर आहे, शांत आहे, खूपच असं प्रसन्न वातावरण आहे इथे। खूप सुंदर वाटलं इथे दर्शन घेतल्यानंतर। हे बघा, हे आहे मंदिर, खूपच सुंदर आहे मंदिर। आता आम्ही इथून पितळखोरे लेणीला जाणार आहोत। आमचं हे नेक्स्ट लोकेशन आहे। प्रथम आम्ही पाटणा देवी म्हणजे ही गवताळ्याच्या अभयारण्यामध्येच आहे। आम्ही गवताळ्याच्या अभयारण्यामध्ये प्रवेश केला, त्यानंतर पाटणा देवी। आता आम्ही इथून जाणार आहोत पितळखोरे लेणी। जय श्रीराम। चांगले लागले। आम्ही आता कन्नडमध्ये आहोत। आम्ही आता नाश्ता करणार आहे। आम्ही आता देवीचं दर्शन घेऊन आलो, आता नाश्ता करणार, त्यानंतर आम्ही पितळखोऱ्याला जाणार। आम्ही नाश्त्यामध्ये मागवलाय वडा रस्सा आणि हा आहे मिसळ पाव। मस्तपैकी आता आम्ही मस्त नाश्ता करणार पोटभर आणि मस्तपैकी आम्ही धमाल करणार आहोत। चला पटपट उतरा। आम्ही आता पितळखोरे लेणीला पोहोचलोय। आता आम्ही इथून एंट्री करणार आहे। आधी आम्ही तिथे तिकीट काढलं, आता आम्ही एंट्री करतोय। थोडंसं ऊन आहे। लेट्स गो।
हे बघा आम्ही एवढे जण आहोत. आता आम्ही चाललोय लेणीमध्ये, लेणी बघायला. इथे पावसाळ्यात तर खरंच खूप मजा असणार आहे. आम्ही हिवाळ्यात आलोय, थोडंसं ऊन आहे पण छान आहे. इथे किती छान व्ह्यू आहे. आम्ही आता पितळखोऱ्याच्या लेणीमध्ये पायऱ्या उतरून खाली आलोय. खाली आल्यानंतर इथे असे एक खोर आहे आणि इथून आत गेल्यानंतर लेण्या आहेत. आम्ही तुम्हाला लेण्या पण दाखवल्या व्हिडिओमध्ये. हे बघा किती सुंदर, एवढ्या उन्हात सुद्धा इथे एकदम शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे. हे बघा आम्ही तो जिना उतरून खाली आलो. त्यानंतर ही अशी खोरी म्हणजे खालून असं पाणी वाहतं. आता पाणी नाहीये जास्त. हे बघा आणि असंच वरती पाहिलं की तुम्हाला इथे लेण्या दिसतील. कोण पडला तर लेण्या पाहायच्या असतील तर आपण तो पूल ओलांडून तिकडे जायचं समोर. त्यानंतर आपल्याला तिथे लेण्या दिसतील. हे बघा आम्ही आता पूल ओलांडून चाललोय. हे पहा इथे किती सुंदर पाणी. आम्ही आता काली मठला पोहोचलो आहोत. इथे कालिका मातेचं मंदिर आहे. हा इथला आजूबाजूचा परिसर. खरंच बिलकुल ऑइली नाही आहे. काका जसे म्हणले तसे अगदी सॉफ्ट आहे आणि बिलकुल ऑइली नाही आहे. हे बघा म्हणजे त्यांनी आपल्या समोर दिले. तुम्हाला जेवढं खायचं तेवढं खा. याच्यासोबत ते भात सुद्धा देतात. गरमागरम पट्टी. एकदम सुपर्ब आहे. टेस्ट अगदी घरच्यासारखं आहे. खूपच छान. आता आम्ही वेरूळच्या जवळ थांबलोय. असंच रँडमली जाता जाता इथे एक मंदिर आहे, श्री विश्वकर्मा मंदिर. आम्ही आता त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतो. इथे बघा ही केवढी मोठी पिंड आहे. इथे ओम नमः शिवाय. इथे 12 ज्योतिर्लिंग शिवालयाचं मंदिर आहे हे. आता आम्ही भद्रा मारुतीला थांबले. आता आम्ही मारुतीचं दर्शन घेणार आहे आणि तसंच चहा पण घेणार आहोत.
आम्ही आता इस्कॉन टेम्पल मध्ये थांबलोय. खूपच सुंदर आहे. लाइटिंग वगैरे खूप छान.